नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलला. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की जे 70 वर्षाच्या पेक्षा जास्त वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी वयोवंदना कार्ड कसं काढायचं त्या संबंधित सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत कळणार आहे. तर बघा, सुरुवातीला आपलं जे आयुष्यमान भारतचं ॲप आहे ते ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला हा इंटरफेस येणार आहे. या इंटरफेस मध्ये तुम्हाला हे दोन ऑप्शन देतात, एक रजिस्टर आणि एक कंटिन्यू. तर आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. मग कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर हा असा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळत आहेत. जसं की तुम्ही इथं बघू शकता, त्यामुळे पात्र हो, ई कार्ड, वॉलेट बैलेंस, अस्पताल खोजे, इलाज का इतिहास, शिकायत दर्ज करे, ई केवायसी पुन्हा करे, अभिप्राय, ई एवढे सारे खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात. परंतु तुम्ही नवीन कार्ड काढत आहात त्यामुळे तुम्हाला इथं कुठंच क्लिक न करता खाली तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये लिहून बघणार आहे, दिसणार आहे लॉग इन. इथं लँग्वेजच्या खाली काय लॉग इन दिसणार आहे. इथं लॉग इन वरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. मग या लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर असा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन झाल्याचा दिसेल. हे सर्वांनाच परिचित आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता मी इथं माझा मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर हा जो खाली कॅप्चा दिलेला हा कॅप्चा सेम टू सेम इथं टाकायचा आहे. हा कॅप्चा आपण सेम टू सेम इथं टाकला की काय होणार आहे, आपण इथं लॉग इन होऊन जाणार आहोत बेनिफिशियरी मधून. जर तुमच्याकडे जर ऑपरेटर आय डी असेल, काय दोन ऑप्शन आहे इथं, एक बेनिफिशियरी आहे आणि एक ऑपरेटर आय डी वाला आहे. जर तुम्ही ऑपरेटर असाल म्हणजे आशा सेविका असतील त्यांच्याकडे ऑपरेटर आय डी असतात तर त्यांनी ऑपरेटर आय डी मार्फतच कार्ड काढण्याला प्राधान्य द्यायला हवं. आणि जर त्यांच्याकडे ऍक्टिव्ह ऑपरेटर आय डी नसेल तर त्यांनी बेनिफिशियरी मधून काढले तरीही काही हरकत नाही. तर बघा, आता हे सर्व माहिती टाकली त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP जाणार आहे. फिल केला त्यानंतर लॉग इन इथं क्लिक करायचं आहे. लॉग इन इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही काय होणार आहात, तुमच्या आयुष्यमान भारत ॲपला लॉग इन होऊन जाणार आहात. आता लॉग इन झाल्यानंतरची पुढची प्रोसिजर आपल्याला नीट आणि महत्वाची आहे, ती नीट समजून घेणे महत्वाचं आहे. आता अशा प्रकारचे दोन ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहेत. एक आयुष्यमान भारत PMJY आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम CAPF और एनी अदर्स करे आहे. तर यातलं जे पहिलं ऑप्शन आहे, हे जे पहिलं ऑप्शन इथे दिसत आहे आयुष्यमानचं, आयुष्यमान भारत PMJY, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे दोन प्रकारचे इंटरफेस दिसतील. वरच्या इंटरफेस मध्ये स्टेट सिलेक्ट करा आणि सर्च बाय आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर आणि अदर आय डी तिथं जे असतील ते. तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच न करता काय करायचं आहे बघा, इथं काहीच न करता तुम्हाला इथं लिहून दिसत आहे स्पष्ट की क्लिक हेअर फॉर एनरोलमेंट ऑफ 70 इयर और मोर. म्हणजे 70 वर्षापेक्षा जास्त असतील त्यांच्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे, एनरोलमेंट करायचं आहे. मग एनरोलमेंट करण्यासाठी हे आपण इथं क्लिक करणार आहोत. इथं क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं इथं नवीन इंटरफेस ओपन होणार आहे. नवीन इंटरफेस मध्ये इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर इथं फिलअप करायचा आहे. फॅमिली ID टाकण्याची काही गरज नाही. त्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला इथं सेम टू सेम काय करायचा आहे, भरायचा आहे. आता हा BNPDAF हा कॅप्चा आहे. त्यानंतर इथं आपण एक आधार कार्ड टाकू. आता आधार कार्ड टाकण्याचं आपण आता क्लिक करू. इथं क्लिक केल्यानंतर इथं सर्व डिटेल आता येणार आहे. आता इथं ऑटोमॅटिक कसं तुमचे मेंबर्स नेम जे असते ते ऑटो फिल असते, ते आधार कार्ड वरून डायरेक्ट लिंक असते. त्यानंतर तुम्हाला काय टाकायचं आहे, गार्डियनचं नाव टाकायचं आहे. सेल्फ असतील तर सेल्फ, नाही तर त्यांच्या वडिलांचं नाव ते टाकून दिलं आपण, वडिलांचं नाव. त्यानंतर सेल्फच आहे. त्यानंतर आधार कार्ड जर लिंक असेल मोबाईल नंबरला तर आधार OTP, जर लिंक नसेल तर फेस ऑथेंटिकेशन केलं तरी काही हरकत नाही. या सर्व गोष्टी केल्याच्या नंतर हे अलो करायचं आहे. अलो केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कच्या क्वालिटीनुसार तुम्हाला इथं OTP येऊन जातील. बघा, आता इथं आता मोबाईलवर एक OTP येते आणि आधार कार्डवर, हा मोबाईलवर आलाचा आहे 597613. हा OTP आपण टाकलेला आहे. त्यानंतर इथं आधार कार्ड नंबरचा OTP आता आपल्याला टाकायचा आहे. दोन प्रकारचे OTP असतात. हे दोन प्रकारचे OTP टाकल्यानंतर ऑटोमॅटिक ते ओपन होऊन जाईल. त्यांची KYC झाली की नाही झाली ते सुद्धा आपल्याला इथं समजून जाईल. आता हे तुमच्या नेटवर्कच्या क्वालिटीनुसार सर्व डिपेंड राहतं. बघा, अशा प्रकारचा इंटरफेस येतो. म्हणजे हा ID आहे, आता क्वालिफाय आहे. क्वालिफाय तर ओके दाबायचं. ओके दाबल्याच्या नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, त्यांचा फोटो कॅप्चर करायचा आहे. त्यांची जी
काही नॉर्मल डिटेल असते, ते नॉर्मल डिटेल सुद्धा इथं आपल्याला फिलअप करायची आहे. ते सर्व गोष्टी आता इथं आपण फिलअप करून घेऊ. तत्पूर्वी आपण यांचा एक फोटो काढून घेऊ. आपल्याला यांचा एक फोटो लागेल, तो फोटो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. बघा आता इथं यांचा फोटो कॅप्चर करून घेऊ आपण. सुरुवातीला फोटो आता ती व्यक्ती समोर असेल तर कॅप्चर करून घ्यायची, नाही त्यांचा पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन घ्यायचा. त्याच्यावरून सुद्धा कॅप्चर केलं तरी काही हरकत नाही. फोटो कॅप्चर केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईल नंबर असेल तुमच्या जवळ तर नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा, नसेल तर नो वरती क्लिक करायचा. कॅटेगरी बघायची. आता हे SC कॅटेगरीतले कॅन्डिडेट आहेत, त्यानंतर तिचा पिनकोड टाकायचा. आता हे जळगाव जामोद तालुक्यातील असल्यामुळे इथचा पिनकोड आपण इथं टाकला. त्यानंतर कोणता भाग आहे, तो ऑब्व्हियसली रुरल भागमध्ये जास्त चालते, तर रुरल करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट जे असेल आपलं, आता हे जळगाव जामोद सब डिस्ट्रिक्ट मधलं आहे, तर हे जळगाव जामोद केला आपण इथं क्लिक. त्यानंतर इथं गावाचं नाव तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. जे असेल गावाचं नाव ते आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आता गावाचं नाव वगैरे सिलेक्ट झालं, सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्याच्या नंतर आता इथं तुमचं जे वय वंदना कार्ड असेल ते रेडी झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आता ते तुमचं, आता हे रेकॉर्ड काय झालेलं आहे, कम्प्लिटेड अँड रेकॉर्ड इज सेंट. आता ते जे आधार कार्ड असते ते अपडेट केलेलं नसल्यामुळे ते अशा प्रकारचं दाखवते, परंतु ते काही वेळामध्ये इथं काय येऊन जाईल. अशा प्रकारे काय आपल्याला वय वंदना कार्ड सर्वांचे काढायचे आहे. वय वंदना कार्ड काढल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला आपल्या पर्टिक्युलर लाभार्थ्याला ते वय वंदना कार्ड द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला वय वंदना कार्ड काढता येईल. जर कोणाला काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्यांनी कमेंट्स करा आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.